इचलकरंजीतील डीकेटी येथील प्रथम वर्ष टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य दिग्विजय म्हामाणे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आणि पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशाने वर्तमानपत्राच्या रद्दीपासून पेन्सिल बनवलेली आहे। वैष्णवी पोरे, श्रद्धा शिंदे, समर्थ रोकडे, रुची तिवारी, श्रेया वाघेला आणि अंशुल सिंह या विद्यार्थ्यांनी डीकेटीच्या आयडिया लॅबमध्ये ही नवनिर्मिती साकारली आहे। या पेन्सिलपासून एक रोप तयार व्हावे म्हणून पेन्सिलच्या शेवटच्या भागात फुलाचे बी लावण्यात आले आहे। पेन्सिलचा वापर झाल्यावर पेन्सिलचा मागील भाग वापरता येत नाही म्हणून तो भाग मातीत रुजवल्यास काही दिवसांत त्यातून रोपे उगवतील। भविष्यातील पर्यावरणाची गरज ओळखून मुलांच्या लहानपणापासूनच वृक्षारोपणाचे संस्कार व्हावेत म्हणून ही संकल्पना डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर मांडली आहे। यातून आपण होम गार्डनिंग ही संकल्पना वाढीस लावू शकतो। वर्तमानपत्राचा एकदा वापर झाल्यावर ते रद्दीत पडून राहतात। त्याचा उत्कृष्ट पद्धतीने उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राद्वारे पेन्सिल तयार करून काहीतरी नवीन करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना सुचली। या पेन्सिलमध्ये रद्दीतील वर्तमानपत्रात ग्रॅफाइटची लीड ठेवून गम लावून गुंडाळली जाते। वापर केलेला गम हा लहान मुलांसाठी हानिकारक होऊ नये म्हणून खाण्यायोग्य साहित्यापासून हा गम तयार केला आहे। तसेच ही पेन्सिल सर्वसामान्यांना परवडेल अशा रुपये 4 ते 5 पर्यंतच्या किमतीत तयार झालेली आहे। तसेच ही पेन्सिल हुबेहूब बाजारामधील उपलब्ध असलेल्या पेन्सिलसारखी असून ही पेन्सिल टिकण्यास दणकट आहे। या पेन्सिलमध्ये लीड चांगली असल्याने या पेन्सिलद्वारे रेखाटलेली चित्र किंवा अक्षरे सुबक येतात। डीकेटीचे विद्यार्थी नेहमी समाजोपयोगी उपक्रमावर संशोधन करत असतात। हा देखील समाजोपयोगी पर्यावरणास हातभार लावणारा शैक्षणिक साहित्यावर आधारित संशोधन आहे। या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राचार्य डॉक्टर LS आडमुटे, डे डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर UJ पाटील, आयडिया लॅबचे प्राचार्य डॉक्टर VD शिंदे, प्राचार्य सुयोग राय जाधव व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले। डीकेटीची विद्यार्थिनी आहे। आम्ही सर्वांनी मिळून एक प्रोजेक्ट तयार केला आहे, इकोराइट पेन्सिल्स। ह्या पेन्सिल्स न्यूजपेपरच्या रद्दीपासून तयार केल्या आहेत। शक्यतो पेन्सिल तयार करताना लाकडापासून केली जाते आणि त्यामुळे झाडांची भरपूर प्रमाणात कत्तल होते। त्यामुळं ते वृक्षतोड थांबवण्यासाठी आम्ही एक उपाय केला की रद्दीपासून जे रद्दी वाया जाते त्यापासून आम्ही पेन्सिल तयार केली आणि ही पेन्सिल यूज झाल्यानंतर शेवटचा जो छोटा भाग असतो तो मोस्टली टाकूनच दिला जातो। त्यामुळं मग आम्ही मागच्या साईडला एक रोपाची बी लावली, मग त्यामुळं तो आपण बी रोवू पण शकतो, त्यापासून एक रोपटं पण तयार होऊ शकतं आणि लहानपणापासूनच मुलांना संस्कार पण लागतील की वृक्षारोपणासाठी।
रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.